नमस्कार मित्रांनो, मेरे सर पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, फायनली त्या क्षणाची आपण जे वाट बघत ते क्षण आलेला आहे. कारण की मी तर वर्षभर ते वाटच पाहत होतो या क्षणाची. तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला तर कसली. तर मित्रांनो, जसं की आता आपल्या होळी संपलेले आहे. होळीचं आपलं जो सण एक संपलेला, पण जो शेवटचा खेळ जो असतो आपल्या कोकणातला तो म्हणजे आपला तमाशा, जो गावचा तमाशा वगैरे असतो किंवा ते खेळी आमच्यामध्ये तमाशा म्हणतात आपल्या रायगडमध्ये. तर आमच्या गावामध्ये, तुमच्यामध्ये काय खेळी म्हणतात किंवा गोमूचं नाच असं म्हणतात, तर आमच्यामध्ये तमाशा म्हणतात. तो आज तुम्हाला आपल्या या व्हिडिओमार्फत बघायला मिळणार आहे. तर तो कशा प्रकारे असतो तर ते सुद्धा बघूया. तर आपल्या गावातच आलेले आहेत खेळी, सो या जाऊया बघूया आणि कशा प्रकारे नाच होतो. आणि यामध्ये ना आपले काही जणांचे होळीचे नवस असतात, जे मागच्या वर्षी नवस केले असतात ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी एक नवस केला जातो, नारळ फोडला जातो. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यावरती सुद्धा बोललं जातं आणि नाचलं जातं. तर कशा प्रकारे करतात सो या बघूया, लेट्स सी. तर मित्रांनो, बघताय आपल्या इथे खेळी आता आलेले आहेत दाराशी. परत आपल्या गावातच एक एक घर घेतील आणि कशा वगैरे किती वेळ लागले दिसणारच आहेस तू. सो जाऊया आता, बघूया, तुम्ही दाखवतो कशा प्रकारे खेळत होते. तर आपले गावात बघताय आपण आपली छोटी गाणं आपण नाचतो. नाचेल ना आता? संकेत गोरा होतोय का काय? हा संकेत गोरा होतोच. अंडा कशी मी घेते दादा मिला मला येते. 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 आता येऊन बघाई गाडी नाही हे आला. 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 आले मंदिराची पाठवान पाठवान करू काही
त्यांच्या मुलांचे लग्नाचा कार्यक्रम आहे त्यात कुठली इडा तिडा लागता येतं कामा नाही कुठली कमी होतं कामा आहे त्यांचे लग्न कार्यक्रम पार होऊन जाऊ दे आणि त्यांना सुखाचे राहू दे तरी दत्ता रावण्याच्या वडील ते असतात त्यांना पण सुखाचे ठेव कुठला आजार पाजार करून इटापडा तुझ्या पायाला झटकून ठेव आणि त्यांना सुखाचे दिवस येऊ दे आणि त्यांना आनंदात राहू दे.